जरा किती आहे जवळ आहे की केवढ्याला घेतली हां 65,000 बरं कुठल्या गावाला दिली काय आम्ही बेळगाव बेळगावची आहे का बरं ठीक आहे तुम्ही पहिले मालक का बरं किती आणले त्या म्हशी काही कुठलं गाव आपलं पेनूर का बरं कसं वाटलं व्यवहार आपल्याला काय बरं कुठल्या जातीची म्हैस आहे ही घेतलेली डबल क्रॉसमध्ये येतात मग बघून घ्या शेतकरी मित्रांनो किती वेळ आहे त्याची दुसऱ्यांदा आहे का बरोबर ठीक आहे जरा थोडं पुढे वाटता दाखव तुम्ही दुसऱ्यांदा आहे बघून घ्या तुम्ही 65,000ला घेतली म्हणते ठीक आहे चालतंय आपण शेतकरी का व्यापारी बरं ठीक आहे गाव कुठलं म्हणलं पेनो ठीक आहे चालतंय बघून घ्या आपण कुठल्या बाजारात असता म्हणजे या सांगोला बरं पहिल्यांदा झालं आहे का बरं ठीक आहे चालतंय ओके चेहरा इकडे फिरवा जागेवरच फिरते बघून घ्या अशा प्रकारे हा म्हशीचा व्यवहार झालेला आहे बेळगावला दिलेली आहेत ही मालक आहेत दुसरे ठीक आहे चालेल 6,000 रुपये किंमत सांगितलेली वेळ किती व्हायचा तिसरा आहे का तरी दुसऱ्या वेळेला किती चालली आहे तू त्याला 4 बरं व्यायला किती दिवस टायमिंग आहे अजून बरं ठीक द्याय घ्यायची काय होईल फायनल 65 त्याच्या आतमध्ये अजून काय गाव कुठलं आपलं हो बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या 65,000 रुपयाला सांगितलेलं आहे तिसरं वेळ आहे म्हणलं का ठीक आहे चालेल जाऊ दे हो काय सांगता याची 85 का किती वेळ आहे हिचं चौथा आहे का बघून घ्या तुम्ही मालकाने 85,000 रुपये किंमत सांगितलेली आहे चौथं वेळ आहे तिसऱ्या वेळ त्याला किती चालली आहे दुधाला 5 लिटर चाललेली आहे म्हणजे दोन्ही टायमाचं 10 बरं ठीक आहे चालते तरी चौथं वेळ आहे किंमत जरा जास्त सांगितली असं वाटत नाही का हां द्याय घ्यायची काय होईल फायनल की व्यवहाराला काहीतरी कमी जास्त होईल ठीक आहे तुम्ही बघून घ्या चौथं वेळ आहे म्हणलेले आहेत मालक व्यवहाराला काहीतरी कमी करतो म्हणलेले आहेत वेळाला किती दिवस टायमिंग आहे अजून 30 तारखेला दिवस संपते तर ठीक आहे या येत आहे 30 तारखेला ठीक आहे चालेल गाव कुठलं आपलं कोळेगाव आपलं मोबाईल नंबर आहे का सांगा 9811 नाव काय आपलं अक्षय देवकोते यांची चौथ्या वेताची म्हैस आहे तुम्ही बघून घ्या तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे बरं किती वेळ आहे हिचं तरी दुसऱ्या वेळेला किती चालली आहे दुधाला बरं तुम्ही बघून घ्या मालकांनी 80,000 रुपये किंमत सांगितलेली आहे तिसऱ्या वेळ आहे म्हणते सॉरी काय नाही ठीक आहे तरी वेळाला किती दिवस टायमिंग आहे अजून काय 15 आहे बरं हिची द्याय घ्यायची काय होईल फायनल 75 पर्यंत होईल त्याच्या आतमध्ये अजून काय होईल कमी व्यवहाराला कमी होईल काय 2 नंबरची काय सांगताय 95 सांगतोय बरं हिचं वेट किती आहे तिसरं जाईल दुसरंच आहे का तिसरं आहे का तरी दुसऱ्या वेळेला किती चालली आहे दुधाला 9 लिटर चालली बरं आता गाभण आहे का हा का आपण ठीक आहे तुम्ही बघून घ्या हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे अजून काय 8 दिवस घेईल का ठीक आहे चालतंय या ज्या किमती सांगितल्यात आपण दोन्ही मशीनच्या या किमतीमध्ये काहीतरी कमी करचाल ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या तेवढा हां 75 07 884 883 नाव काय आपलं विठ्ठल बाबर यांच्या या मशीद तुम्ही बघून घ्या दोन्ही पण गाभण आहेत तिसऱ्या वेताचे आहेत तर ज्यांना कोणाला पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे 90 का दाताला 200 वेत किती व्हायचं पहिला रे तुम्ही बघून घ्या वेळाला किती दिवस टायमिंग आहे अजून बघून घ्या 10-12 दिवस टायमिंग आहे म्हणजे पहिला रो आहे सोडायची काहीतरी 75 पर्यंत सोड त्याच्या आतमध्ये काय अजून नाही तेवढं फायनल तेवढं बरं ठीक आहे किती आहेत टोटल म्हशी आपल्यापाशी 6 आहेत या 6 कुठल्या वेताच्या आहेत सगळ्या दुसऱ्या सगळ्या गाभण आहेत का सगळ्या गाभण आहेत पलीकडली का ती गारोडोळी का तिची काय सांगताय 65 बरं खाली काय रेडा रेडी बरं दूध कसं चालू आहे आता 9 लिटर 2 टायमाचा दोन्ही टायमाचं 9 लिटर दूध चालू आहे हिची काय सांगताय फायनल तरी 60 पर्यंत 60च्या आतमध्ये अजून काय नाही का बरं फायनल 60ला डोळे पण घालवले तुम्ही बघून घ्या दोन्ही पण ठीक आहे चालते आणि या दुसऱ्यांच्या काय सांगितलं किमती तिथं 55 सांगतो बरं आणि पलीकडली तिथं 65 बरं आता या ज्या किमती सांगितल्यात तुम्ही 55 65 60
किंवा 70 या किमतीमध्ये काय कमी करचाल? कमी जास्त होईल. ठीक आहे, आपलं नाव आणि मोबाईल नंबर द्या. 73 73 87 03 03 55 21. 5521 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्यांच्याकडे गावरान असतील किंवा जातीवंत म्हशी असतील आपल्याला मिळून जातील. किमतीमध्ये पण मालक काहीतरी कमी करतो म्हणलेत. ज्यांना कोणाला अशा म्हशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता. ही पहिला रो आहे.